नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय भूगोल पाठ 11 समोच्च रेषा नकाशा आणि भूरूपे या पाठाचा अभ्यास करणार आहोत. प्रस्तावना. आपण नकाशा बघतो त्यावेळी आपल्याला नकाशावरती दऱ्या, डोंगर, पर्वत, पठारे, मैदाने अशी अनेक भूरूपे पाहायला मिळतात. परंतु नकाशावरती ते दाखवणे शक्य नसते. प्रत्यक्ष पृथ्वीवरती त्यांची उंची, खोली, रुंदी ही तर जास्त असते. आपण एक कृती करून तिच्या मदतीने माहिती करून घेणार आहोत. अभ्यास घटक. या भागातील अभ्यास घटक आहे करून पहा. सुरुवातीला आपण पाहूया की समोच्च रेषा म्हणजे काय. तर समोच्च रेषा म्हणजे नकाशात समान उंचीची ठिकाणे जोडणारी रेषा. त्यामुळे सहसा या रेषा एकमेकांना छेदत नाहीत. या उंचीच्या सममूल्य रेषा होत. नकाशावर सारखी उंची असलेली ठिकाणे जोडून या रेषा काढल्या जातात. समोच्च रेषांचा उपयोग भूरूपांचे स्वरूप, उतार मोजण्यासाठी, उताराची दिशा समजण्यासाठी तसेच दोन बिंदूंमधील आंतरदर्शनीयता निश्चित करण्यासाठी केला जातो. परत एकदा पहा की समोच्च रेषा म्हणजे नकाशात समान उंचीची ठिकाणे जोडणारी रेषा होय आणि सहसा या रेषा एकमेकांना छेदत नाहीत. आणि समोच्च रेषांचा उपयोग कशासाठी होतो. तर समोच्च रेषांचा उपयोग भूरूपांचे स्वरूप, उतार मोजण्यासाठी, उताराची दिशा समजण्यासाठी तसेच दोन बिंदूंमधील आंतरदर्शनीयता निश्चित करण्यासाठी केला जातो. पहा करून पहा. पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 69 ते 71 वरील प्रत्येक आकृतीतील चित्राचे निरीक्षण करा व पुढील कृती करा. पहा कृती. आकृतीत दाखवल्याप्रमाणे लांबट गोल आकाराचा एक मोठा बटाटा व इतर साहित्य घ्या. पहा की आकृतीत दाखवल्याप्रमाणे लांबट गोल आकाराचा एक मोठा बटाटा व इतर साहित्य घ्या. त्यानंतर बटाटा समोरून पाहिल्यास कसा दिसतो आणि वरून पाहिल्यास कसा दिसतो याचे निरीक्षण करा. त्याचे पेन्सिलने बटाट्याचे आरेखन वहीत काढा. त्यानंतर कृतीत दाखवल्याप्रमाणे सपाट तळ दिसेल अशा पद्धतीने एका बटाट्याचे 2 भाग करा. आकृतीत दाखवल्याप्रमाणे सपाट तळ दिसेल अशा पद्धतीने एका बटाट्याचे 2 भाग करा. त्यानंतर पहा की बटाट्याचा सपाट भाग टेबलावर ठेवून बटाट्याची उंची मिमीमध्ये मोजा. त्यानंतर भूपृष्ठाच्या उंच सकलपणाबाबत सांगून हा बटाटा पर्वत दाखवा. बटाट्याची निमुळती बाजू म्हणजे पर्वताचे शिखर असलेला भाग त्यांना दाखवा. या बटाट्यांचे आपल्याला काप करायचे आहेत. पहा की भूपृष्ठाच्या उंच सकलपणाबाबत सांगून हा बटाटा पर्वत दाखवा. म्हणजेच भूपृष्ठाच्या उंच सकलपणाबाबत माहिती घेऊन हा बटाटा पर्वत पहा आणि बटाट्याची निमुळती बाजू म्हणजे पर्वताचे शिखर असलेला भाग पहा. तसेच या बटाट्याचे काप करायचे आहेत हे लक्षात ठेवा. त्यानंतर बटाट्यावर 2 ठिकाणी खुणा करा. प्रत्येक खुणेमध्ये पुरेसे अंतर ठेवा. बटाटा निमुळता असल्याने त्याचे काप तळाकडून वरच्या दिशेने लहान होत जातील. पहा की बटाट्याचे आणखी काप करण्यासाठी बटाट्यावर 2 ठिकाणी काय करायचे आहे तर खुणा करायच्या आहेत
आणि दोन्ही खुणांमध्ये पुरेसे अंतर ठेवा. तसेच बटाटा निमुळता असल्यामुळे त्याचे काप तळाच्या दिशेकडून वरच्या दिशेने लहान होत जातील हे लक्षात घ्या. त्यानंतर पहा की आता बटाट्यावर केलेल्या खुणांच्या अनुरोधाने बटाट्याचे काप करण्यासाठी सुरीच्या साह्याने छेद घ्यावा. पहा की आता बटाट्यावर केलेल्या खुणांच्या अनुरोधाने बटाट्याचे काप करण्यासाठी सुरीच्या साह्याने छेद घ्यावा. तसेच त्यानंतर केलेले काप वेगळे न करता ते एकत्र राहण्यासाठी त्यामध्ये टूथपिक किंवा टोकदार काडी उभी टोचा. पहा केलेले काप वेगळे न करता ते एकत्र राहण्यासाठी त्यांच्यामध्ये टूथपिक किंवा टोकदार काडी उभी टोचायची आहे. त्यानंतर पहा की आता टूथपिक न काढता बटाट्याचे काप कागदावर ठेवा. पहा की टूथपिक न काढता बटाट्याचे काप कागदावर ठेवा. सगळ्यात खालच्या कापाच्या कडेने पेन्सिलच्या साह्याने रेषा काढा आणि काढलेली रेषा सर्वसाधारणपणे वर्तुळाकार असेल हे लक्षात घ्या. त्यानंतर पहा की रेषा काढल्यावर टूथपिक थोडी वर उचलायची आहे आणि टूथपिकच्या जागी पेन्सिलने खुणा करायच्या आहेत. त्यानंतर हलक्या हाताने सर्वात खालचा काप काढून बाजूस ठेवायचा आहे आणि उरलेल्या 2 कापाच्या कडेनेही पेन्सिलच्या साह्याने अगोदरच्या वर्तुळाच्या आत 2 वर्तुळे काढा. पहा त्यानंतर पहा की ही कृती करून झाल्यावर तयार झालेल्या आकृतीकडे नीट पहा. ही सर्व कृती म्हणजे आत्ता आपण वरील पाहिलेली जी कृती आहे ही कृती करून झाल्यावर तयार झालेल्या आकृतीकडे नीट पहा. एकात एक अशा 3 वर्तुळाकार रेषा तुम्ही काढलेल्या आहेत हे तुम्हाला दिसून येईल. पहा ज्यावेळेस आपण या सर्व वरील आतापर्यंत पाहिलेल्या जेव्हा सर्व कृती करू त्यावेळेस ही कृती पूर्ण झाल्यावर झालेल्या आकृतीकडे नीट पाहायचे आहे आणि एकात एक अशा 3 वर्तुळाकार रेषा तुम्ही काढलेल्या आहेत हे तुम्हाला दिसून येईल. पहा याच्यामध्ये काय दिसेल तर या एकात एक असलेल्या वर्तुळांपैकी सर्वात आतल्या वर्तुळाच्या केंद्रस्थानी बटाट्याची तुम्ही सुरुवातीस मोजलेली उंची जी आहे ती उंची अंकात लिहायची आहे. त्यानंतर काय करायचे आहे तर या एकात एक असलेल्या वर्तुळांपैकी सर्वात आतल्या वर्तुळाच्या केंद्रस्थानी बटाट्याची तुम्ही सुरुवातीस मोजलेली उंची अंकात लिहायची आहे. तसेच बाजूस ठेवलेल्या प्रत्येक कापाची जाडी मोजायची आहे आणि बाहेरील वर्तुळाकार रेषेस 0 असे मूल्य द्या. बाहेरील वर्तुळाकार रेषेस 0 असे मूल्य द्या. त्यानंतर वेगवेगळ्या वर्तुळाकार रेषांना मूल्य द्या. म्हणजेच सर्व वर्तुळाकार रेषांना मूल्य देऊन बटाटा पर्वताचा आराखडा काढण्याचे काम पूर्ण होईल. म्हणजे आपण आत्तापर्यंत पाहिलेली कृती केल्यानंतर तुम्हाला सर्व वर्तुळाकार रेषांना मूल्य द्यायचे आहे आणि मूल्य देऊन बटाटा पर्वताचा आराखडा काढण्याचे काम पूर्ण होईल. पहा तुमच्यासमोर जी आकृती दिसत आहे ती बटाटा पर्वतांचा आराखडा याची आहे. जरा विचार करा आपण या कृतीत नेमके काय केले तर आपण कागदावर बटाटा या त्रिमितीय वस्तूचे द्विमितीय चित्र तयार केले आहे. प्रत्यक्षात डोंगर पर्वत या भूरूपांचे असे छेद देऊन जमिनीवर किंवा कागदावर चित्र तयार करणे शक्य नसते. त्यासाठी गणिती पद्धत सर्वेक्षण पद्धत इत्यादी पद्धतींचा वापर केला जातो. या पद्धती तुम्ही भूगोल विषयाचा विशेष अभ्यास केल्यावर शिकलात. म्हणजेच काय तर त्रिमितीय वस्तूंचे द्विमितीय चित्र तयार करणे. त्रिमितीय वस्तूंचे द्विमितीय चित्र तयार करणे म्हणजेच डोंगर पर्वत ही काय आहेत तर त्रिमितीय भूरूपे आहेत.
आणि या भूरूपांचे प्रत्यक्ष आडवे छेद घेऊन त्यांचे जमिनीवर किंवा कागदावर चित्र तयार करणे शक्य नसते. त्यासाठी गणिती पद्धत, सर्वेक्षण पद्धत इत्यादी पद्धतींचा वापर करून या त्रिमितीय वस्तूंचे द्विमितीय चित्र तयार करता येते. हा तुमचा आजचा अभ्यास आहे. प्रश्न 1, समोच्च रेषा म्हणजे काय? प्रश्न 2, समोच्च रेषांचा उपयोग सांगा. या 2 प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी विषयाच्या वहीत लिहायची आहेत. हा तुमचा आजचा अभ्यास आहे. धन्यवाद.